जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या साखरीटोला कारुटोला ग्रामपंचायत हद्दीतील एका शेतात आज सकाळी एका अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळल्यानं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। ही घटना आज दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी शुक्रवारी सकाळी 8 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। मिळालेल्या माहितीनुसार कारुटोला येथील धरणाच्या कालव्या शेजारी साखरीटोला येथील रहिवासी भागेश लांजेवार यांचे भाताचे शेत आहे। आज सकाळी या शेतात एक तरुण पालत्या अवस्थेत मृतावस्थेत पडलेला दिसून आला। या तरुणानं अंगात लाल रंगाचा टी शर्ट आणि निळ्या रंगाची जीन्सची हाफ बरमुडा घातलेली आहे। संजय हरिणखेडे यांनी या घटनेची माहिती सर्वप्रथम शेतमालकाला दिली, ज्यानंतर तातडीनं सालेकसा पोलिसांना पाचारण करण्यात आले। शेतात मृतदेह आढळल्याची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच गावकऱ्यांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। मृतदेह अनोळखी असून तो या परिसरातील नसल्याचं शेतकऱ्यांनी आणि गावकऱ्यांनी सांगितलंय। मृतकाचं वय अंदाजे 25 ते 30 वर्ष असावे असा अंदाज वर्तवण्यात येतोय। सदर तरुणाचा मृत्यू घातपातानं झाला की त्याला विद्युत धक्क्याचा करंट याचा फटका बसला, याबाबत परिसरात उलटसुलट चर्चा सुरू आहे। मात्र मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही। सालेकसा पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा केलाय। मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सालेकसा येथील रुग्णालयात पाठवण्यात आलाय। हा तरुण नेमका कुठला रहिवासी आणि त्याचा मृत्यू कसा झाला याचा सखोल तपास सालेकसा पोलीस करत आहेत।